नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त मस्त त्याचबरोबर इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जीवा हा नंदिनीला सोडण्यासाठी आनंद निवासला गेलेला आहे, तर दुसरीकडे पार्थसुद्धा काव्याला तिच्या इन्स्टिट्यूटला सोडण्यासाठी विचारत आहे, पण काव्या ही काही पार्थबरोबर जायला तयार नाही आहे। आता पार्थ काव्याला इन्स्टिट्यूटला सोडायला जाणार का, काव्या पार्थबरोबर जाईल का, हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पार्थ आणि काव्या ही सध्या सगळ्यांचीच फेवरेट जोडी आहे। त्यामुळे मला तर माहीत आहे की सगळ्यांना हे दोघं काय करणार हे पाहणं इंटरेस्टिंग आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पार्थ आणि काव्याच्या प्रत्येक गोष्टीचे अपडेट मिळत जातील। तर मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला। पण एकंदरीत पाहता आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग घडणार आहे, कारण शेवटी दोन्ही कपल्स कसे बसे का होईना पण एकत्र आलेले तर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पण मित्रांनो, आता एवढं सगळं सुरळीत चांगलं सुरू आहे आणि मध्ये ट्विस्ट आला नाही तर मग सिरियल कशी राहील। मग मध्ये ट्विस्ट आणण्यासाठी आता दीपकची एंट्री झालेली आहे आणि आता दीपक हे ठरवतोय की जी मुलगी आपली होऊ शकली नाही ती कोणाचीच होऊ शकत नाही, आणि आता त्याच्या हातामध्ये मस्त धारदार सुरासुद्धा आहे। आता नेमकं दीपक काय करणार, आणि नंदिनी त्याची तर होऊ शकलेली नाही पण आता ती जीवाची बायको झाली आहे, मग आता तो याचा बदला कसा घेणार, कसा वचपा काढणार, सगळं काही पाहण्यासाठी आपल्याला मालिका पाहावी लागेल आणि आपला व्हिडिओसुद्धा पूर्ण पाहावा लागेल। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आता फायनली आपल्या आजच्या या व्हिडिओला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग भागाला। तर आजच्या भागामध्ये आता पार्थ आणि काव्या हे दोघंजणं ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात। इतक्यात त्या ठिकाणी जीवासुद्धा आलेला असतो। जीवा लगेचच समोर एक चेअर घेतो आणि तिथे बसून जातो। आता त्याला चहा हवा असतो, तो चहाच्या किटलीतून चहा घेतो सुद्धा, पण तो चहा हा किटलीतला संपून गेलेला असतो। आता काव्या ही ते बघते आणि तिच्या लक्षात येतं की जीवाला चहा प्यायला सकाळ सकाळ खूप आवडतं आणि सकाळी त्याला चहा लागतो, मी आणू का त्याच्यासाठी। इतक्यात काव्या उठणार तेवढ्यात नंदिनी तिकडे येते आणि लगेचच जीवाला म्हणते, सॉरी, चहाची वाट बघावी लागली का। त्यावर जीवा म्हणतो, नाही नाही, इट्स ओके। मग लगेचच नंदिनी आता काव्य आणि पार्थनासुद्धा चहा सर्व करते। तर आता पार्थ हा विचारत असतो, आई बाबा कुठे आहेत, ते नाही आले ब्रेकफास्टला। त्यावर नंदिनी सांगत असते, आई बाबा काका काकूंकडे गेलेत, आशिष काकांच्या घरी जाणार होते ना ते आज, त्याबरोबर लगेचच पुढे ती म्हणत असते की खरंच काल आई आणि बाबा दोघंही खूप नाराज होते, बिचारे दोघंही व्यवस्थित जेवलेसुद्धा नाही, दिवसभर गप्पच होते। तर बाबा आणि आईला खूप वाईट वाटलं रम्याच्या त्या वागण्याचं, तिने जे काही केलं ते निस्तरण्याकरता ते दोघं जाणारच होते, असं पार्थ म्हणत असतो। त्यावर लगेचच आता जीवा सांगत असतो, रम्या जे काही वागली ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे, त्याने पूर्ण माझं डोकं फिरून गेलं आहे, असं तो म्हणत असतो। त्यावर काव्या ही म्हणत असते, मला वाटत नाही रम्याने काही चुकीचं केलं। आता मात्र सगळेजण काव्याकडे बघायला लागतात। काव्याला ते विचारतात, तुला काय म्हणायचं आहे नेमकं काव्या। त्यावर काव्या म्हणत असते, आपलं प्रेम सगळ्यांसमोर एक्सेप्ट करायला हिंमत लागते, जी रम्यामध्ये आहे तिने सगळ्यांच्या समोर आपलं प्रेम स्वीकारलं, आपला एकटेपणा स्वीकारला आणि आज उजळ माथ्याने ती या जगामध्ये वावरत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने तिचं प्रत्येक दुःख हसत हसत पचवलं आहे। त्याबरोबर लगेचच आता जीवा हा म्हणत असतो, पण आपल्या प्रेमाची वाट पाहायलासुद्धा गट्स लागतात। त्यावर लगेच काव्या म्हणत असते, पण जर चुकून काही झालं असेल तर आपल्या प्रेमाची साथ द्यायलासुद्धा गट्स लागतात, जगासमोर आपलं प्रेम स्वीकारायला हे गट्स असावेच लागतात। त्याबरोबर नंदिनी म्हणते, मला असं नाही वाटत, ज्या प्रेमाने आपला हात सोडला आणि जो प्रेम समोर आपला हात द्यायला पुढे आले ते प्रेम स्वीकारायला गट्स लागतात असं मला वाटतं। त्याबरोबर काव्या म्हणत असते, असं काही नसतं ताई,
हे बघ, जे लोक हा असा विचार करतात की कुटुंबाला काय वाटेल, समोरच्याला काय वाटेल, ते लोक आयुष्यभर आपलं मन कायम मारून जगत असतात. आणि म्हणून ही गोष्ट मला अजिबातच पटत नाही. मला तरी असंच वाटतं की आयुष्यात दुसरं काहीही करता आलं नाही तरी चालेल, पण रम्य होता आलं पाहिजे. आता काव्याचं हे स्टेटमेंट ऐकून कोणालाही तिचं पटलेलं नसतं. सगळे गप्प बसतात. काव्य म्हणते, सगळेजण शांत का झालात? पटलं माझं. आणि मग लगेचच ती आता उठते आणि तिकडनं निघून जाते. आता लगेच काव्याच्या मागोमाग पार्थसुद्धा पटकन उठतो आणि तिच्या पाठी खोलीत येतो आणि स्वतःच्या फाईल्स व मोबाईल हातात घेतो. त्यावर लगेच आता तो काव्याच्या समोर येऊन उभा राहतो. काव्या तिची बॅग त्याला दाखवत म्हणते, हे बघ, ही माझी पुस्तकं, ही माझी बॅग आणि हा माझा मोबाईल. मी माझ्या इन्स्टिट्यूटला माझ्या IASच्या लेक्चरसाठी चालली आहे. आणि मग लगेचच आता ती तिकडनं जात असते. तर पार्थ म्हणतो, अरे वा, अभ्यास तुम्ही पुन्हा सुरू केला हे बघून खरंच खूप छान वाटलं, आनंद झाला. आणि त्याहून जास्त आनंद या गोष्टीचा झाला की तुम्ही क्लासला जाताना घरामध्ये मला सांगून जाताय. वा. त्यानंतर आता लगेच पार्थ हा काव्याला म्हणत असतो, मी तुम्हाला क्लासला सोडू शकतो. त्यावर काव्य म्हणते, नाही, काही गरज नाही आहे, मी माझी कॅब बुक करेन आणि जाईन. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, कशाला? कॅब नाही मिळणार तुम्हाला. त्यावर काव्य म्हणते, का? कॅबचा आज पुन्हा संप आहे? त्यावर पार्थ म्हणतो, नाही, तसं काही नाही आहे, पण मी जस्ट सहज म्हटलं. हे घ्या, त्यापेक्षा तुम्ही कार घेऊन जा. त्याबरोबर काव्या म्हणत असते, कार कशाला? नको आहे मला. त्यावर पार्थ म्हणतो, अहो, देशमुखांची सून अशी कॅबने फिरते, बघायला बरं दिसत नाही, म्हणून म्हणतो. ही घ्या, ही कारची किल्ली, कार घेऊन जा तुम्ही. त्यावर काव्या म्हणते, मला नको आहे पार्थ तुमची गाडी. त्यावर लगेचच आता पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुम्हाला मस्त AC कारमधून सोडू शकतो, जर तुम्हाला हवं असेल तर. तुम्ही विचार करा, मी जाऊन कारमध्ये बसतो, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बसू शकता. आणि मग आता पार्थ तिकडनं जात असतो. काव्य रागारागात त्याच्या पुढून निघून जाते. तर दुसरीकडे आता नंदिनी ही फोनवर बोलत असते, हो 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 हो, मी पोहोचते, लवकरच पोहोचते. अगं हो गं, आनंद निवासला येते मी, वेळेत येईन. हो, वाटच बघते ना रिक्षाची, रिक्षाच सापडत नाही आहे. आणि मग नंदिनी 1-2 रिक्षांना हात करते, पण रिक्षा काही थांबत नसतात. इतक्यात तिच्यासमोर जीवा येऊन उभा राहिलेला असतो. आता जीवा हा बाईकवरून आलेला असतो. जीवाला बघून नंदिनीला आश्चर्य वाटतं. नंदिनी ही जीवाला विचारत असते, तुम्ही इथे? त्यावर जीवा म्हणतो, माझं काम होतं, पण तू इकडे काय करतेस? त्यावर नंदिनी म्हणत असते, ते मला आनंद निवासला जायचं होतं, रिक्षा बघत होते, पण बघा ना, रिक्षा मिळत नाही आहे आणि बरोबर आजच मला उशीर झाला आहे. त्यावर जीवा म्हणतो, अच्छा, रिक्षा मिळत नाही आहे का? बाईकवरून सोडलेलं चालेल? त्यावर लगेच नंदिनी म्हणते, हो चालेल, पण आज तुम्ही कार नाही आणली. त्यावर जीवा सांगत असतो, गाडीला काम होतं. त्यावर नंदिनी म्हणते, गाडीला काम होतं? त्यावर जीवा सांगत असतो, गाडीचं काम होतं, सर्व्हिसिंगला दिली आहे कार, म्हणून बाईकवर आलो. त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणते, हो अच्छा. मग लगेच आता जीवा हा नंदिनीला स्वतःकडचं एक हेल्मेट देतो. नंदिनी हेल्मेट तर घालते, पण आता ती साडी नेसलेली असते, त्यामुळे तिला वरती व्यवस्थित चढून बसता येत नसतं. मग ती जीवाला विचारते, खांद्यावर हात ठेवला तर चालेल? आता जीवा हा आधी 1 सेकंद थांबतो आणि मग नंदिनीला म्हणतो, हो चालेल. मग नंदिनी लगेचच पटकन हेल्मेट घालते आणि त्यानंतर आता अलगद जीवाच्या खांद्यावरती हात ठेवते. नंदिनीने हात ठेवल्याबरोबर जीवा लगेच तिच्या हाताकडे बघायला लागतो. आता खरं तर त्याला थोडं ऑकवर्ड वाटतं, पण तरीसुद्धा तो ते दाखवत नाही. आणि मग नंदिनी व्यवस्थित आपल्या मागे बसली आहे याची खात्री करून झाल्यानंतर जीवा बाईक स्टार्ट करतो. आता जीवा हा नेहमीच खूप फास्ट बाईक चालवत असतो, त्यामुळे आताही जीवा फास्ट ड्राईव्ह करत असतो आणि नंदिनी ही त्याला मागे पकडून व्यवस्थित बसलेली असते. आता त्या दोघांचा म्हणजेच जीवा आणि नंदिनीचा प्रवास तर अगदी सुखाचा आणि व्यवस्थित सुरू आहे. पण दुसरीकडे पार्थ आणि काव्याचा प्रवास मात्र नेहमीप्रमाणे खडतरत असतो. कारण आपण पाहतो की काव्या ही चालत चालली आहे आणि पार्थ हा हळूहळू तिच्याबरोबर गाडी घेऊन चालला आहे आणि तो तिला म्हणतोय, काव्या, अहो का एवढा भाव खाताय तुम्ही? चला ना, गाडीमध्ये बसा, मी सोडतो तुम्हाला. काव्य काही ऐकत नसते. मग पार्थ आता गाडीतून खाली उतरून काव्याकडे येतो. तर काव्या ही त्याला विचारत असते, का त्रास देताय तुम्ही मला? जा ना ऑफिसला, उशीर होत नाही आहे तुम्हाला ऑफिसला जायला, जा ना ऑफिसला तुम्ही, मी जाईन माझी. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही, उशीर नाही होत आहे आणि उशीर झाला तरी चालेल, तसंही ऑफिसमध्ये अजूनही बॉस मीच आहे ना. त्याबरोबर आता काव्या हे पार्थचं बोलणं ऐकते
तर आता पार्थ म्हणत असतो, मी ऑन द वे सोडू शकतो तुम्हाला, चला माझ्याबरोबर. त्याबरोबर काव्या म्हणते, नाही काय म्हणालात तुम्ही? त्यावर पार्थ म्हणतो ऑन द वे सोडू शकतो. त्यावर काव्या म्हणते, नाही त्याच्या आधी काय म्हणालात? ऑफिसमध्ये अजून तरी बॉस मीच आहे. म्हणजे काय? घरी मी बॉस आहे? मी छळते तुम्हाला, मी तुमच्यावर बॉसिंग करते. त्याबरोबर लगेच आता पार्थ म्हणत असतो, नाही मी कुठे असं म्हटलं, मी नाही बोललो असं काही. तुम्ही कुठे चिडता? तुम्ही तर अजिबात सूर्यासारख्या तापत नाही. तुम्ही एकदम नेहमी शांत असता, तुम्हाला कधीच राग येत नाही. तुमचं डोकं कायम थंड असतं, शांत असतं, बरोबर ना? चला ना काव्या, मी सोडतो तुम्हाला, मस्त AC कारमधून सोडतो. छान डोळे बंद करा, किशोर कुमारांची गाणी ऐका, छान आपण जाऊयात. त्यावर काव्या ही रिक्षाला हात करते, रिक्षात बसते आणि म्हणत असते, मला नाही यायचं आहे तुमच्याबरोबर. मी रिक्षाने जाईन आणि बाहेरनं छान नॅचरल हवा सुटले तिचा आनंदही घेईन. तुम्ही जा तुमच्या AC कारमध्ये बसा आणि किशोर कुमारांच्या गाण्यांचा आनंदसुद्धा घ्या. चलो भैया. आणि मग आता रिक्षावाला गाडी चालू करतो आणि मग आता रिक्षात बसून काव्य तिकडनं गेलेली असते. तर आता मात्र इकडे पार्थ हा किती राग येतो ह्या मांजरीला असं म्हणतो. त्यानंतर आता म्हणत असतो की खरंच अवघड आहे माझं. आता ना मी एक काम करतो, आर्किटेक्चर बंद करतो आणि एखादा बर्फाचा व्यापार सुरू करतो. म्हणजे कसं, ह्या काव्याला राग आला की द्या बर्फ, काव्याला राग आला की द्या बर्फ. बाप रे, ह्या जर IAS झाल्या तर माझ्यासारख्या बिचाऱ्या लोकांचं कसं होणार आहे देवाला माहिती, असा विचार करून आता पार्थ हा लगेचच डोळ्यावरती गॉगल लावतो आणि त्याला खरं तर टेन्शन आलेलं असतं थोडंसं. मग तो कारमध्ये बसतो आणि तिकडनं त्याच्या ऑफिसला जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे आता बाबा हे आईला म्हणजेच शारदाला दवाखान्यातून घेऊन आलेले असतात आणि मग आता तिला आणून सोफ्यावरती बसवत ते सांगत असतात, बघितलंस ना आता डॉक्टरांनी तुझ्या समोरच काय सांगितलं आहे ते, अजिबात कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाही, अगदी शांत राहायचं, कळलं? त्याबरोबर लगेच आई म्हणत असते, सध्या तरी मला ती आरुषी पेपरला गेली आहे की नाही तिचंच टेन्शन आहे, बस बाकी काही नाही. इतक्यात आरुषीसुद्धा घरी आलेली असते. आता आरुषी आतमध्ये येते आणि म्हणत असते, ए आई, माझं काही टेन्शन वगैरे तू घेऊ नकोसा. माझा आज हिंदीचा पेपर होता आणि 1 नंबर टॉप क्लास गेला आपला पेपर आज एकदम. आता आरुषी खूप जास्त खुश असते कारण तिचा हिंदीचा पेपर हा खूप जास्त भारी आणि मस्त गेलेला असतो. आता लगेचच बाबा हे तिला म्हणत असतात की गेल्या वेळेससुद्धा तू हेच म्हणाली होतीस. त्यावर आई म्हणते, आणि आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि नंतर तुझा रिझल्टही पाहिला होता. त्यावर लगेच आता आरुषी म्हणत असते, पण आई बाबा यावेळेस तसं अजिबात होणार नाही या, खरंच यावेळेस मला खूप चांगले मार्क्स मिळणार आहेत, हवं तर तुम्ही बेट लावताय का माझ्याबरोबर? त्यावर बाबा लगेचच आरुषीला म्हणत असतात, नाही नको, बेट वगैरे लावण्याची काही गरज नाही आहे. आम्हाला तुझ्यावरती यावेळेससुद्धा विश्वास आहे की नक्की सगळा पेपर तू व्यवस्थित लिहिला असशील. त्याबरोबर आता आरुषी लगेचच खुश होऊन जाते. तर आता आई ही तिला सांगत असते, बरं ठीक आहे, आता जा मस्त फ्रेश वगैरे हो, हातपाय तोंड धुवून घे आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपरच्या अभ्यासाला लागून जा, चल पटकन. त्यावर आरुषी सांगत असते, ए आई नाही या, अजिबात नाही. आता ऑलरेडी मला 2 दिवस सुट्ट्या आहेत, मी मस्त रिलॅक्स करणार आहे आणि त्यानंतर अभ्यासाला बसेन. त्यावर बाबा म्हणतात, 2 दिवस सुट्ट्या आहेत तुला? त्यावर आरू होकार देते. मग लगेचच आता बाबा हे तिला म्हणत असतात की मग तू एक काम कर, मस्तपैकी नंदिनी आणि काव्याकडे जाऊन ये, त्यांना जरा भेट, त्यांनाही बरं वाटेल. पण हो, सरप्राईज दे त्यांना अचानक जाऊन. त्याबरोबर लगेच आता शारदाही म्हणायला लागते की नाही नाही नको, अचानक त्यांच्या घरी जाण्याची काहीच गरज नाही आहे. आरू, जर तुला जायचं असेल तर तू त्यांना कळव आणि मग जा. त्याबरोबर बाबा म्हणतात, अगं ह्याला काय अर्थ आहे, बहिणींना भेटायला हे असं अचानकच जायचं असतं, त्यांनासुद्धा छान वाटेल आणि आरूलासुद्धा बरं वाटेल. आणि तसंही तिकडे नंदिनी आणि काव्याच्या घरी आरुषीला सगळेजण ओळखतात, त्यामुळे काहीच फरक पडत नाही ती अशी अचानक गेली तर. त्याबरोबर लगेचच आता आरुषी म्हणत असते, हो बाबा अगदी बरोबर बोलात तुम्ही, आणि त्या दिवशी तुम्ही जे आंबे आणले आहेत की नाही ते सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर पाठवून द्या, मी नंदिनीताई आणि काव्यासाठी आंबेसुद्धा घेऊन जाईन. त्यावर बाबा म्हणतात की बरं ठीक आहे, जा मग आता लागा तयारीला. आता नंदिनीताई आणि काव्याला भेटता येणार, त्यांच्या घरी जाता येणार, म्हणून आरुषी ही खूपच जास्त खुश झालेली असते आणि आता पेपर देऊन आलेला सगळा तिचा जो स्ट्रेस असतो तो सगळा निघून गेलेला असतो आणि आता ती छानपैकी लगेचच
नंदिनी आणि काव्याला भेटायला जाण्यासाठी आवरून घ्यायला गेलेली असते. आता आरुषीला तर या गोष्टीचा अंदाज आलेला नसतो की आपल्या वडिलांनी नेमकं आपल्याला का बरं आपल्या बहिणींच्या घरी जायला लावलं असेल. तिला तर फक्त याच गोष्टीचा आनंद झालेला असतो की आपल्याला आपल्या दोन्ही बहिणींना भेटता येणार आहे, त्यांच्या सासरी जाता येणार आहे. तर दुसरीकडे आता शारदाला मात्र हा प्रश्न पडलेला असतो की काय झालं असेल, यांनी अचानक आरूला असं नंदिनी काव्याच्या घरी जायला का सांगितलं असेल. तर दुसरीकडे आता जीवा हा बाईक चालवत असतो आणि बघता बघता तो आता नंदिनीला आनंद निवासजवळ आणून सोडतो सुद्धा. आता लगेचच नंदिनी ही जीवाला म्हणत असते, खरंच थँक्यू सो मच. तुम्ही सोडलत म्हणून वेळेत पोहोचू तरी शकले मी. जर तुम्ही भेटला नसतात ना तर अजून कदाचित मी रिक्षाला हातच दाखवत राहिले असते, किती उशीर झाला असता मला. त्यावर जीवा लगेचच युअर वेलकम असं नंदिनीला विश करतो. त्यावर नंदिनी म्हणते, हो खरंच थँक्यू. त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे? त्यावर नंदिनी म्हणते, तुम्हाला युअर वेलकम ह्या शब्दाचा अर्थ माहीत नाही आहे का. त्यावर जीवा म्हणतो, काय. त्यावर नंदिनी म्हणत असते की जेव्हा समोरची एखादी व्यक्ती आपल्याला थँक्स म्हणते आणि आपण तिला वेलकम म्हणतो ना, तेव्हा काय असतं, आपण त्या व्यक्तीला तू माझ्याकडे पुन्हा मदत मागू शकतेस अशी साईन देतो. त्यावर जीवा नंदिनीकडे बघतच राहतो. तर नंदिनी म्हणते, आणि तसंही मला संध्याकाळी तुमची पुन्हा एकदा मदत लागणारच होती. त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे? त्यावर नंदिनी म्हणत असते, पिकअप करण्यासाठी. त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे आता मी तुला पिकअप करायला सुद्धा यायचं. त्यावर नंदिनी म्हणते, याल ना मला पिकअप करायला. आता मात्र जीवाकडे काहीच पर्याय नसतो आणि जीवा लगेचच असं म्हणत मानेनेच होकार देतो. त्यानंतर आता नंदिनी ही लगेचच आनंदाने आनंद निवासमध्ये निघून जाते. आता नंदिनी थोडी पुढे गेल्यावर जीवासुद्धा पटकन त्याचं हेल्मेट घालून घेतो आणि तिकडनं निघालेला असतो. तर आता इकडे जीवा आणि नंदिनीला दीपकने एकत्र पाहिलेलं असतं आणि मग आता जीवा तिकडनं गेल्यावर दीपक पुढे येत म्हणत असतो की हा तोच आहे ज्याने माझं नंदिनीबरोबर लग्न करायचं स्वप्न मोडलं होतं. पण हा इथे हिच्याबरोबर काय करतोय. ह्या दोघांचं लग्न झालं आहे की हिच्या नवऱ्याचा भाऊ म्हणून हा हिला इथे सोडायला आला होता. ते काहीही असलं तरीसुद्धा जी मुलगी माझी होऊ शकली नाही तिला जगण्याचा काही हक्क नाही असं म्हणत तो सुरा बाहेर काढतो. तर दुसरीकडे आता लगेचच तिकडनं आरुषी निघून गेल्यावर शारदा ही बाबांना विचारत असते, तुमच्या मनात नेमकं आहे तरी काय. तुम्ही आरूला का बरं पाठवताय नंदिनी आणि काव्याकडे. त्यावर बाबा हे आईला म्हणत असतात की अगं असं काही नाही आहे, सहजच पाठवतोय. आरूलाही बरं वाटेल आणि नंदिनी काव्यालाही बरं वाटेल तिला भेटून. त्यावर लगेच आता आई ही बाबांना म्हणत असते, मी तुम्हाला आज ओळखत नाही आहे, सांगा आता पटकन का पाठवताय तुम्ही आरूला तिकडे, काहीतरी कारण असणार. त्यावर बाबा हे म्हणत असतात की त्या दिवशी काव्या अचानक घरी आली. पुस्तक घ्यायच्या बहाण्याने घरी काय आली एवढ्या रात्रीची. पुस्तक काय घेतलं, लगेच निघून काय गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आल्यावर तिचा मूड काहीतरी वेगळा होता आणि जाताना तिचा मूड काहीतरी वेगळा होता. नक्की तिच्या मनात काहीतरी सलतंय म्हणून मी आरुषीला तिकडे पाठवतोय. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणत असते, तुम्हीच नेहमी म्हणता ना की आपल्या मुली सुखात आहेत, एकमेकीच्या बरोबर आहेत, त्या संसार चांगला करतील असा विचार करायचा म्हणून. मग तुम्ही का टेन्शन घेताय. त्यावर बाबा म्हणतात, टेन्शन नाही घेत आहे पण तरीही येतच. बाप आहे ना मी, म्हणून कितीही बोललो तरी काळजी वाटणारच. तर दुसरीकडे आता जीवा हा संध्याकाळी नंदिनीला पिकअप करून घरी घेऊन आलेला असतो. आता काव्या त्या दोघांना घरात एकत्र आलेलं पाहते आणि आता तिला खूप जास्त राग आलेला असतो. काव्या ही नंदिनी आणि जीवा तिकडनं जात असताना किचनमधून पटकन बाहेर येते आणि त्यांच्यासमोर उभी राहते. आता ती नंदिनीला मुद्दामच विचारते, ताई काय अवतार करून घेतलास तू हा, तुझे केस बघ किती विस्कटलेत, काय झालंय तुला. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे सगळं या जीवांमुळे झालंय. त्याबरोबर लगेच आता जीवा म्हणतो, मी काय केलं. त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, अगं हे किती फास्ट बाईक चालवतात तुला माहिती आहे. म्हणजे हे मुंबईच्या रस्त्यावर नाही तर रेसिंग ट्रॅकवर बाईक चालवल्यासारखी चालवतात. तू ना कधीतरी यांच्या मागे बसून बघ, मग तुला कळेल. त्याबरोबर आता लगेचच काव्या म्हणते, मला माहीत आहे. आता काव्याने असं म्हटल्याबरोबर नंदिनी लगेच तिला विचारते, तुला कसं माहीत. आता मात्र काव्याची चांगलीच गोची झालेली असते. आता काव्या ही जीवाकडे बघत असते. जीवा हा टेन्शनमध्ये आलेला असतो, तो काव्याकडे बघत असतो आणि आता मात्र इकडे त्या दोघांनाही कळत नसतं की आता उत्तर तरी काय द्यायचं.
त्यानंतर आपण पाहतो की आता इथे काव्या ही किचनमध्ये तिचं काम करत असते आणि त्यावेळेस जीवा हा किचनमध्ये गेलेला असतो. आता जीवा ज्यावेळेस किचनमध्ये जातो त्यावेळेस किचनमध्ये दुसरं कोणीच नसतं, फक्त जीवा आणि काव्या दोघंच असतात. काव्य ही लगेच जीवाचा हात पकडते, तर जीवा हा काव्याला म्हणत असतो, माझा हात सोड काव्या, हा हक्क तू कधीच गमावलायस. त्यावर लगेच काव्या म्हणत असते, हो का, मी गमावलाय, मग हा हक्क आता फक्त नंदिनी ताईला शिल्लक आहे का? आता मात्र जीवा काही बोलत नसतो, तर काव्या म्हणत असते, मस्त चाललंय की तुझं नंदिनी ताई बरोबर, छान चाललंय तुम्हा दोघांचं सगळं. जीवा, जर तू सगळ्यांच्या समोर आपलं प्रेम एक्सेप्ट नाही केलंस तर मी. त्याबरोबर जीवा म्हणतो, काय करणार आहेस तू? त्यावर काव्या म्हणते, मला जे हवं आहे ना ते मी करेन. त्यावर मात्र आता जीवा काही बोलणार इतक्यात समोरून नंदिनी येत असते. आता जीवा हा काव्याला म्हणत असतो, काव्या हात सोड माझा काव्या. समोरून नंदिनी येते. आता मात्र काव्य हात सोडत नसते जीवाचा. त्याबरोबर हा एपिसोड मात्र इथेच संपतो. पण मित्रांनो, पाहणं तर हे इंटरेस्टिंग असणार आहे की आता काव्याने जीवाचा हात पकडलेला आहे. तो तिला सांगतोय की समोरून नंदिनी येते, हात सोड. तरीही काव्य हात सोडत नाहीये. आता नंदिनी काव्याने जीवाचा हात धरलेला पाहणार का आणि तिला सगळं खरं समजणार का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे व्यवस्थित आणि वेळच्या वेळी मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर लाईक यासाठी करा, जेणेकरून आम्हालासुद्धा पुढे तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मोटिवेशन मिळत राहील. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.